मीटिंग पिरियड चालू आहे, सध्या उन्हाळा चालू आहे. धामण आणि नागांच्या जुळणी आम्हाला तुम्हाला बरेच दिसतील. जुळण चालू असताना आपण शक्यतो जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण अशा वेळी ना ते चिडलेले असतात आणि अग्रेसिव्ह पण झालेले असतात. एका वेळी 4-4, 5-5 सुद्धा राहू शकतात. डायरेक्ट नाग आहे, डायरेक्ट ओरिजिनल दोन. ओरिजिनल नाग आहे ते, काही खायचं काम आहे काही. नागनागींचा जोडा लाईव्ह सक्षम आहे, हे बघा. ओ माय गॉड. हे बघा, 2-2 आहेत. हा येऊ दे काही नाही. तर बघा, चंद्रशेखर दादा बोडके, गाव कोणतं? मुळाने. बाबापूर आतमध्ये माळ्याची वस्ती आहे, त्यांना रोज दिसत होते. तर बघा, आज आपण येऊन दीपक भाऊ आणि मी दोन्ही पण खूप अशी काळजी घेऊन दोन्ही पण साप रेस्क्यू केलेले आहे बघा. तर आपण काही वेळातच आपण योग्य प्रकारे बर्नीमध्ये पॅक करून निसर्गामध्ये रिलीज करणार आहे. तर एक सांगू इच्छितो की बघा, बिना माहिती, बिना प्रशिक्षण, अनुभवाशिवाय विषारी बघा, मीटिंग पिरियड चालू आहे, सध्या उन्हाळा चालू आहे. धामण आणि नागांच्या जुळणी आम्हाला तुम्हाला बरेच दिसतील. या साईडची आहे नागिन आहे आणि हा जो आहे नाग आहे, त्यांचा फुंकारण्याचा आवाज पण ऐकू शकता. तर बघा, जुळण चालू असताना आपण शक्यतो जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण अशा वेळी ना ते चिडलेले असतात आणि अग्रेसिव्ह पण झालेले असतात. एका वेळी 4-4, 5-5 सुद्धा राहू शकतात बघा. तर आपण या सापांना कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता एक बर्नीमध्ये पॅक करून निसर्गाच्या दिशेने दोन्ही पण सोडून देणार आहे. तर एक जो आहे तो आपण काळजी घेऊन पॅक केलेला आहे, दुसरा पण आहे तो पण आपण स्वतः बरण्या घेऊन येत असतो, कारण मळ्याची वस्ती असते, कधी बरणी अवेलेबल नसते, असली तर छोटी असते किंवा खराब असते. म्हणून आपण बघा स्वतः दोन्ही बरण्या घेऊन आलेलो आहे आणि अनुभवाच्या जोरावर सुरक्षितपणे बर्नीमध्ये पॅक केलेले आहे. काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तत्पूर्वी माझी एक तुम्हाला छोटीशी एक विनंती, बघा, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा लाईक, मित्रासोबत शेअर आणि एकदा सबस्क्राईब करून माझ्या चॅनलची शोभा वाढवा. तुमच्यामुळे माझं चॅनल पुढे जाईल अशी कृपा असावी. आमचे हाडवैद्य दीपक भाऊ कणसे, ते पण सोबतीला होते, त्यांचं पण हाडवैद्याचं खूप मोठं काम आहे. माहितीसाठी स्क्रीनवर नंबर देत आहे. धन्यवाद. बघा, जंगलामध्ये जाताना रात्रीची वेळ आहे, आपण रस्त्यातील अप्रतिम क्षण टिकलेले आहे. प्लीज लाईक. नागिनचा जोडा आपण जंगलामध्ये सोडत आहे बघा. साप निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो. दोन्ही पण साप आपण एकाच ठिकाणी सोडलेले आहे. तर नक्की माझ्या चॅनलला एकदा लाईक आणि एकदा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण असंच चांगलं काम करतो. तुमचा एक लाईकने आमच्या पुढच्या व्हिडिओसाठी खूप साऱ्या शुभेच्छा भेटतात, नवीन व्हिडिओ बनवायची चालना भेटते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे
मनापासून धन्यवाद, आभार. असंच प्रेम सदैव राहू द्या. ओके.